अखेर हुपरी मधील अतिक्रमण प्रश्न सोडविण्यात खासदार धैर्यशील माने तसेच आमदार अशोकराव माने यांना यश। हुपरी तालुका हातकणंगले येथील शिवाजीनगर येथील शिवमूर्ती सभोवतालची छोटी खोकी काढून तेथील जागा शिवस्मारकासाठी रिकामी करावी अशी मागणी बजरंग दलने हुपरी नगर परिषदेकडे केली होती। या विषयावरती संबंधित संघटनेने उपोषणाचे आंदोलन देखील केले होते। या विरोधात खोकीधारक संघटनेने देखील उपोषणाचे आंदोलन केले होते। आपले खोके काढू नये, आमचा व्यवसाय बंद पडू नये या प्रश्नामुळे हुपरी नगर परिषदेने हुपरीतील सर्व छोट्या मोठ्या 346 व्यावसायिकांना नोटिसा दिल्या होत्या। हा प्रश्न फक्त शिवमूर्ती सभोवतालच्या अतिक्रमणाचा होता, पण यामध्ये संपूर्ण गावाला भरडण्याचं काम हुपरी नगरपरिषद यांनी केले होते। या विरोधात शिवसेनेचे तालुका प्रमुख अजित सुतार, हुपरीचे माजी सरपंच दौलतराव पाटील, माजी सरपंच सुभाषराव कागले व माजी नगरसेवक रफिक मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव खाडे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालय येथे एक व्यापक मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये सर्व खोकी धारक गाळेधारक यांच्या वतीने अजितराव सुतार यांनी बाजू मांडली व बजरंग दलच्या वतीने सागर मेथे यांनी बाजू मांडली। त्या दोन्ही बाजू ऐकून घेऊन खासदार साहेबांनी एक सुवर्ण मध्य काढून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला। तसेच शिवमूर्ती शेजारील 30 फूट जागा खुली करून देण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच इतर अतिक्रमणाचा विषयी दिलेल्या नोटिसा परत घेण्याच्या सूचना खासदार धैर्यशील माने यांनी मुख्याधिकारी अज्ज नरळे यांना दिल्या। तसेच सध्या असणारा अर्धपुतळा काढून त्या ठिकाणी अश्वारूढ पूर्णाकृती मूर्ती बसवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। या कामासाठी 2 कोटी रुपये निधी देण्यास खासदार साहेबांनी वचन दिलं। तसेच आमदार साहेब यांनी पण निधी देण्याचे सांगितले। अप्पर तहसीलदार महेश खिलारे साहेब, इचरकंजी, हुपरीचे नगराध्यक्ष माळगे साहेब, हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय सत्यवान हाके साहेब, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अज्ज नरळे साहेब, नगरसेवक प्रकाश रणदिवे, नागेश कोंदाडे, गोपी शेटे, संदीप आपटे, अमय जाधव, जयकुमार माळगे, साताप्पा गायकवाड, अजित उगळे तसेच सर्व 346 खोके व गाळे धारक मोठ्या संख्येत उपस्थित होते। हा प्रश्न शांततेत सोडविण्यात आल्याबद्दल खोके धारक यांनी खासदार धैर्यशील माने साहेब, आमदार अशोकराव माने साहेब यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले। कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार, रेंदाळ, हुपरी। तिथं वातावरण या नोटिसा सगळ्याच गावाला आल्यामुळे त्या ठिकाणी तयार झालं होतं। समज गैरसमजाचं वातावरण तयार झालं होतं। आपण त्याला कुठेतरी फाटा देत मूळ विषय कुठेतरी बाजूला पडायला नको। त्या मुलांची धडपड काय आपल्याला विरोध करण्याची नाही। यांना तिथं तुम्ही व्यवसायाच्या बाबतीत तरी कुठेही मगाशी स्पष्ट एकही शब्द व्यवसायाच्या विरोधात किंवा कुणाच्या पोटावर पाय देण्याचा त्यांनी काढला। त्यांना फक्त ज्या त्रुटी आहे त्या त्रुटी आपल्यालाही डोळ्याला दिसत होत्या, त्या आता कुठेतरी रेक्टिफाय करण्यासाठीचा मार्ग आपण एकत्र समन्वयाने काढतोय। 2 पावलं तेही मागे जातील, 2 पावलं आपल्यालाही मागे जावं लागेल। ते करत असताना महाराजांच्या समोरचा परिसर आपल्याला रिकामा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास 30 फूट जागा, आता त्यांनी मला त्या ठिकाणी नकाशावर दाखवलं, 30 फूट जागा अतिरिक्त या ठिकाणी आता असणाऱ्या जागेपेक्षा त्या ठिकाणी रिकामी होईल। असणाऱ्या जागेमध्ये आपले सगळे गाळे राहिलेल्या जागेमध्ये सगळे गाळाधारक सगळे गाळाधारक जो तुम्हाला पूर्वी नियमाप्रमाणे दिलेली जागा आहे त्या नियमाच्या अधीन राहून तुम्हाला त्या ठिकाणी आपले आपले गाळे त्या ठिकाणी ऍडजस्ट करावे लागतील। पुढं मागं तुम्ही दोघंही समन्वयानं तिथं काही कमी जास्त असेल तर एकत्र मार्ग काढा। नुसतं प्रशासनाची जबाबदारी, आपण ग्रामस्थ नाही, शेवटी आपण एकमेकाचे तोंड एकमेकाच्या प्रत्येक सुखदुःखाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोड अंत करणं गरजेचं आहे। गावात ज्या काही नोटीस आले शिवसाहेब त्या सगळ्या मागे घ्या, कुठल्याही पद्धतीचं ज्या कामासाठी आपण एकत्र आलो यात एक चांगलं काय झालं सांगतो तुम्हाला। मीटिंग फक्त अतिक्रमणाची झाली नाही, महाराजांचा आमचं तिथं शिवतीर्थ उभारायचं हे सगळं निमित्त झालं अतिक्रमणाचं, पण मार्ग निघाला महाराजांनी काढलाय। महाराजांचा अश्वारूढ पुतळा हुपरीला डौलानं उभा राहील याच्यासाठी आपल्याला आमदार साहेब दोघंही आपण खासदार साहेब आणि मी हे सगळे आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी घ्या।
जेणेकरून आमदारांचा निधी लागलाय. पण एकनाथ शिंदे साहेब येत असताना आता वडगावच्या पुतळ्याला मी मदत केली, इचलकरंजीच्या पुतळ्याला मी मदत केली, संभाजी महाराजांच्या इचलकरंजीचा आता पुतळा सीएम साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाला. आज हुपरीमध्ये सुद्धा तिथं त्याचं व्यवस्थित मागले साहेब तुमच्या डौलानं आपण त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करू. जी मंडळी इथं आहेत त्यांच्या वाडवडिलांनीच त्या ठिकाणी पुतळा तिथं उभा केला. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या संघर्षातनं अपेक्षेतनं आणि तुमच्या सगळ्यांच्या पुण्याईनं तिथं आता महाराजांचं अतिशय चांगलं ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. महाराज तिथं अन्न सोप आहे पण त्यात नव्हता. आता मागणीच अशी झाली दोन्ही बाजूनं की ती कचाट्यात सापडली आणि त्याच्यामुळं जे काय कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला अधीन राहून त्यांना काम करणं या ठिकाणी करावं लागलं. कुठंही समज गैरसमज त्या ठिकाणी असू नये, कुठं कोणाची मनं दुखवली गेली असतील तर ती आतापासून इथनं बाहेर पडला की ती मनातनं काढून टाका. आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि महाराजांच्यासाठी आपण करतोय, कुठे एकट्या दुखत्यासाठी नाही घेऊ. फक्त तडजोडी न करा, कुठं तरी दोन्ही बाजूनं कुठं तर माझंच खरं आणि इतकंच आणि तितकंच असं न करता समन्वयानं मार्ग काढावा ही कळकळीची विनंती. गोड अंत झाल्याबद्दल, हातरे चेहरे बघितल्याबद्दल दादा शिवराज पण जरा बोला म्हणजे मी बोललो ना मला नाही बातमी नंतर हे आता एक किती परवानग्या, किती अडचणी, किती त्रास घ्यावा लागतो, त्या त्रासातनं ही सगळी त्या ठिकाणी झाले. आज त्याचं पावित्र्य जपण्याची सामूहिक जबाबदारी गावाची आहे आणि त्याच्यासाठी एक चांगली सुरुवात झाली. दुकानदारांचं सुद्धा मनापासून आभार.